हाय फ्रेंड्स, मी प्रवीण खंडेराव. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्र हो, आजचा आपला विषय आहे IPCC पेपर 4 टॅक्सेशन. म्हणजे जे CAचं जे इंटरमिजिएट आहे त्या इंटरमिजिएटमधला पेपर 4 टॅक्सेशन. टॅक्सेशनमध्ये दोन प्रकार त्यांनी घेतले आहेत. एक आहे डायरेक्ट टॅक्स आणि दुसरा आहे इनडायरेक्ट टॅक्स. तर आज आपण अंडर टॅक्सेशन अभ्यास करू डायरेक्ट टॅक्सचा, म्हणजे इन्कम टॅक्स ॲक्ट 1961चा. आता इन्कम टॅक्स ॲक्ट 1961नी इन्कमचे 5 हेड सांगितले की जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासले. तरी आपण एक वेळी ते रिवाईज करू. इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम प्रॉफिट अँड गेन्स ऑफ बिझनेस अँड प्रोफेशन, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन अँड इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. तर त्या हेड्स ऑफ इन्कममधला म्हणजे 5 हेडपैकी जो आजचा आपला टॉपिक आहे तो आहे इन्कम फ्रॉम सॅलरी. कुठला आहे? अंडर द हेड सॅलरीज. इन्कम फ्रॉम अंडर द हेड सॅलरीज. इन्कम फ्रॉम अंडर द हेड सॅलरीज. अंडर द हेड सॅलरीज. म्हणजे इन्कमचा जो पहिला हेड आहे तो आहे इन्कम फ्रॉम सॅलरी. तर आता इन्कम फ्रॉम सॅलरी काढताना बऱ्याच गोष्टीचा विचार करावा लागते. म्हणजे सॅलरी ही टॅक्सेबल आहे की नॉन टॅक्सेबल आहे, म्हणजे सॅलरी इन्कमवर टॅक्स भरायला येईल की नाही येईल, या गोष्टीसाठी बऱ्याच प्रोसिजरमधून जावं लागते. तर आता ते बऱ्याच प्रोसिजरमधून जावं लागते. तर याच्यासाठी काही गोष्टी आपल्याला माहीत असणं अभ्यासाच्या दृष्टिकोनाने आणि ॲज अ प्रोफेशनल म्हणून सुद्धा आवश्यक आहे. तर या ठिकाणी इन्कम टॅक्सनी सॅलरी या हेडला टोटल 3 सेक्शनमध्ये डिवाईड केलं. किती सेक्शनमध्ये? 3 सेक्शनमध्ये. त्यामधला पहिला सेक्शन आहे सेक्शन 15, दुसरा आहे सेक्शन 16 आणि तिसरा आहे सेक्शन 17. म्हणजे सेक्शन 15, सेक्शन 16, सेक्शन 17. हे ज्यावेळेस तिन्ही सेक्शन विचारात घेऊ त्यावेळेस इन्कम अंडर द हेड सॅलरीज ही कन्सिडर केला जाईल की सॅलरीमधला कुठलाही भाग इन्कम कॅल्क्युलेट करताना सुटला नाही. ओके. तर आता हे सेक्शन तर आपण इथं लिहिले की सेक्शन 15, सेक्शन 16 आणि सेक्शन 17. तर याचा इन्कम टॅक्स ॲक्टच्या हिशोबाने काय अर्थ सांगितलेला आहे ते पण इथं बघू. तर आता सेक्शन 50 हा कशासंबंधी सांगितला आहे? तर सेक्शन 50 हा सांगितलेला आहे चार्जेबिलिटी. कशासंबंधी सांगितलं आहे? चार्जेबिलिटी. कशासंबंधी सांगितलं आहे? चार्जेबिलिटी. आता चार्जेबिलिटी म्हणजे काय? तर सेक्शन 15 म्हणते की सॅलरी या हेड अंतर्गत कुठकुठल्या गोष्टीवर टॅक्स चार्ज केला जाईल याचं जे बायफर्गेशन आहे. कशाचं? सॅलरीचं. कशाच्या दृष्टिकोनातून? चार्जेबिलिटीच्या दृष्टिकोनातून. जे सेक्शन 15मध्ये जे बायफर्गेशन सांगितलं आहे ते बायफर्गेशन असं आहे की टॅक्स चार्ज केला जाईल ड्यू सॅलरीवर. कशावर? सॅलरी ड्यू. सॅलरी ड्यू. आता इन्कम किंवा रिसिप्ट हे ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्टनुसार 2 प्रकारे टॅक्सेबल केली जाते. आता ते 2 प्रकार कुठले आहेत? तर कुठलं इन्कम किंवा कुठली रिसिप्ट तुम्हाला ड्यू होत असेल किंवा रिसिप्ट होत असेल. ओके. आता ड्यू होणे म्हणजे ड्यू होणे किंवा रिसिप्ट होणे याचा पण अर्थ आपण बघू. समजा एप्रिल महिन्याची सॅलरी आहे, एप्रिल 2021ची सॅलरी आहे
ती ड्यू झाली 30 एप्रिल 2021 या रोजी. कोणाच्या नावावर ड्यू झाली? ती XYZ एम्प्लॉईच्या नावावर ड्यू झाली. पण त्याला ते एप्रिलची सॅलरी ही 30 एप्रिललाच भेटते का? नाही. तर ते त्याला केव्हा भेटेल? मे महिन्याच्या 7 तारखेला भेटेल किंवा 10 तारखेला भेटेल किंवा जे काही तारीख डिसाईड केली असेल किंवा 1 तारखेला पण भेटू शकते मे महिन्याच्या. तर मे महिन्याच्या 1 तारखेला ते भेटेल. म्हणजे विच एव्हर इज अर्लियर, म्हणजे इन्कम तुमचं ड्यू असेल किंवा रिसिप्ट असेल, जे अगोदर होत असेल त्याच्यावर इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट केला जातो. म्हणून इथं म्हटलं आहे की सॅलरी ड्यू, एम्प्लॉईची सॅलरी जर ड्यू होत असेल तरी काय सांगते ॲक्ट की ते चार्जेबिलिटीच्या अंडर येईल. ओके. त्यानंतर दुसरा चार्जेबिलिटीमध्ये सांगितला आहे, तो सांगितला आहे सॅलरी पेड ऑर अलाउड. सॅलरी पेड और अलाउड. सॅलरी पेड म्हणजे सॅलरी रिसिप्ट, ॲक्च्युअल इन हँड. जेव्हा एम्प्लॉईच्या हातामध्ये सॅलरी येईल किंवा त्याला ती सॅलरी देण्यासाठी अलाउड होईल कोणाकडून? एम्प्लॉयरकडून. तर त्यावेळेस ॲक्ट सांगते की त्यावेळेस ती सॅलरी चार्जेबिलिटी होईल अंडर सेक्शन 15च्या अंदर. ओके. म्हणजे दुसरा घटक आहे या म्हटला की सॅलरी पेड ऑर अलाउड. आणि जो तिसरा घटक सांगितला आहे तो आहे ॲरियर्स ऑफ सॅलरी. ॲरियर्स ऑफ सॅलरी. ॲरियर्स ऑफ सॅलरी. आता ॲरियर्स ऑफ सॅलरी म्हणजे काही भाग असा होता सॅलरीमधला की जो काही कारणाने एम्प्लॉईला एका फायनान्शियल इयरमध्ये भेटला नाही. पण काही केसेस असतात किंवा काही सरकमस्टान्सेस असतात की ते केसेस किंवा काही सरकमस्टान्सेस सॉल्व झाल्यानंतर तो जो सॅलरीचा भाग आहे तो एम्प्लॉईला पुढल्या वर्षामध्ये देण्यात येतो. ओके. तर त्या ठिकाणी अशी जी अमाऊंट एम्प्लॉईच्या हातामध्ये रिसिव्ड होते तर त्याला ॲक्टच्या भाषामध्ये काय म्हणतात? ॲरियर्स ऑफ सॅलरी. ओके. आता या प्रत्येक घटकाचा आपण सेपरेट मिनिंग हा पण अभ्यासू. ओके. आता इथं आपण फक्त एक शॉर्ट मिनिंग लक्षात येण्यासाठी, लिंक लागण्यासाठी क्लिअर करत आहोत. म्हणजे ॲरियर्स ऑफ सॅलरी त्याला म्हणतात की जो तुमच्या मागच्या सॅलरीमधला काही पोर्शन आहे तो पोर्शन तुम्हाला चालू वर्षामध्ये भेटतोय, पण ते सॅलरी कुठल्या वर्षाची होती? मागच्या वर्षाची सॅलरी होती. आता मागच्या वर्षाचं क्लायंटचं इन्कम टॅक्सचं रिटर्न पण सबमिट झालं म्हणजे एम्प्लॉईचं. तर तो जो त्याच्या हातामध्ये जो मागच्या वर्षाचा भाग जो आहे अमाऊंट ते या वर्षामध्ये जर भेटत असेल तर त्याला ॲक्ट सांगते की रेग्युलर सॅलरी त्याला कन्सिडर न करता त्याला ॲरियर्स ऑफ सॅलरीमध्ये टाका. ओके. त्यानंतर आता या ठिकाणी सेक्शन 15 क्लिअर झाला. सेक्शन 15चा अर्थ होते की चार्जेबिलिटी. आता चार्जेबिलिटी कुठल्या गोष्टीवर करा म्हणते ॲक्ट? सॅलरी ड्यू होत असेल तर, सॅलरी पेड और अलाउड होत असेल तर, किंवा ॲरियर्स ऑफ सॅलरी जर एम्प्लॉईला भेटत असेल तर. ओके. त्यानंतर सेक्शन 16 म्हणजे सेक्शन 16. आता सेक्शन 16 काय सांगते? सेक्शन 16 सांगते डिडक्शन संबंधी माहिती. काय सांगते? डिडक्शन. आता एका पर्टिक्युलर एम्प्लॉईची सॅलरी काढताना त्याला ॲज पर ॲक्ट भरपूर गोष्टीचं डिडक्शन दिलं गेलं आहे. जसं की फॉर एक्झाम्पलसाठी स्टँडर्ड डिडक्शन. स्टँडर्ड डिडक्शन. आता स्टँडर्ड डिडक्शन हे आहे 50,000पर्यंत. आपल्या सॅलरीमधून
प्रत्येक एम्प्लॉईला स्टँडर्ड डिडक्शन हे अलाउड आहे. तो एम्प्लॉई मग गव्हर्नमेंट एम्प्लॉई असो की प्रायव्हेट सेक्टरमधला एम्प्लॉई असो, त्याला स्टँडर्ड डिडक्शन ॲज पर ॲक्टनुसार ग्रँट आहे. किती रुपयापर्यंत? 50,000 रुपयापर्यंत. ओके. त्यानंतर आहे एंटरटेनमेंट अलाउन्स. या डिडक्शन अंतर्गतच एंटरटेनमेंट अलाउन्स. एंटरटेनमेंट अलाउन्स. आता एंटरटेनमेंट अलाउन्स हा सगळ्याच एम्प्लॉईला दिला जातो. ओके. तर आता इथं इन शॉर्ट आपण एंटरटेनमेंट अलाउन्स म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊ. आता एंटरटेनमेंट अलाउन्स म्हणजे ज्या वेळेस जर एखादा प्रायव्हेट सेक्टरमधला एम्प्लॉई असेल, तो जर आपल्या कंपनीच्या कामानिमित्त जर बाहेरगावी जात असेल, ओके, आणि तो बाहेरगावी गेल्यानंतर एका हॉटेलमध्ये स्टे करत असेल किंवा त्याच्या राहण्याचा खर्च, जेवणाचा खर्च किंवा ट्रॅव्हलिंगमधला इतर खर्च, जो काही खर्च येत असेल, तर तो खर्च त्याला ॲज अ एंटरटेनमेंट अलाउन्स म्हणून एम्प्लॉयरकडून अलाउड होते. ओके. तर आता एंटरटेनमेंट अलाउन्स हा जेव्हा एका गव्हर्नमेंट एम्प्लॉईला दिला जातो, तर त्याच्या हातात तो टॅक्सेबल नसून टॅक्स फ्री आहे. पण तोच एंटरटेनमेंट अलाउन्स एका प्रायव्हेट सेक्टरमधल्या एम्प्लॉईला दिला जातो, तर त्याच्या हातामध्ये एंटरटेनमेंट अलाउन्स हा टॅक्सेबल आहे. ओके. तर आता एंटरटेनमेंट अलाउन्स, आता डिडक्शनमध्ये आपण सुरुवातीला बघितलं स्टँडर्ड डिडक्शन, त्यानंतर एंटरटेनमेंट अलाउन्स, आणि तिसरा जो भाग आहे डिडक्शनचा तो आहे प्रोफेशनल टॅक्स. प्रोफेशनल टॅक्स. प्रोफेशनल टॅक्स. आता प्रोफेशनल टॅक्स हा एम्प्लॉईच्या वतीने, आता प्रोफेशनल टॅक्स म्हणजे एक पर्टिक्युलर व्यक्ती जेव्हा आपला जॉब करतो, तर त्याच्यासाठी ते काय असते, जॉब म्हणजे त्याचं एक प्रोफेशन असते. काय असते? प्रोफेशन असते. तर ॲक्ट असा म्हणते की तुम्ही त्या प्रोफेशनल थ्रू जे काही इन्कम कमावत असाल, त्याच्यावर एक निश्चित पर्सेंटेजनुसार एक प्रोफेशनल टॅक्स पेड करा. कोणाला? गव्हर्नमेंटला. तर प्रत्येक एम्प्लॉईला प्रोफेशनल टॅक्स, प्रत्येक एम्प्लॉई प्रोफेशनल टॅक्स हा देणं लागतो. कोणाला? गव्हर्नमेंटला. आता प्रोफेशनल टॅक्स म्हणजे काय, त्याचा महाराष्ट्रामध्ये टॅक्स स्लॅब रेट काय आहे हे आपण एका पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेल त्याची इन्फॉर्मेशन बघू. फक्त आता या ठिकाणी एवढंच लक्ष ठेवा की जेव्हा सॅलरी सेक्शन 16 खाली काढल्या जाते, तर सेक्शन 16 म्हणते डिडक्शन. आता त्या डिडक्शन अंतर्गत कुठकुठले डिडक्शन येतात? स्टँडर्ड डिडक्शन, एंटरटेनमेंट अलाउन्स आणि प्रोफेशनल टॅक्स. ओके. त्यानंतर जो सेक्शन 17 सांगितला आहे, कुठला सांगितला आहे? सेक्शन 17 सांगितला आहे. तर आता सेक्शन 17 कशाबद्दल बोलतो? तर सेक्शन 17 बोलतो मिनिंगबद्दल. कशाबद्दल? मिनिंगबद्दल. आता याच्यामध्ये मिनिंग कुठल्या गोष्टीचं सांगितलं आहे सेक्शन 17 मध्ये? तर सेक्शन 17 मध्ये मिनिंग सांगितलं आहे मिनिंग ऑफ सॅलरी. काय? सॅलरीचा मिनिंग. सॅलरीचा मिनिंग म्हणजे जर सॅलरी ही जे व्याख्या सांगितली आहे, ही व्याख्या सेक्शन 17 मध्ये जे गोष्टी सांगितल्या आहे ॲज पर ॲक्टनुसार, ते गोष्टी जर तिथं जर क्लिअर होत असतील, तेव्हाच त्या रिसिप्ट अमाऊंटला ॲज पर सेक्शन 17 नुसार सॅलरी कन्सिडर केल्या जाईल. म्हणून सेक्शन 17 सांगतो मिनिंग ऑफ सॅलरी. ओके. त्यानंतर सेक्शन 17 सांगतो डेफिनेशन ऑफ परक्विजिट.
परक्विजिट आता परक्विजिट म्हणजे काय की एका एम्प्लॉईला आपल्या एम्प्लॉयरकडून जे सॅलरी व्यतिरिक्त जे काही ॲडिशनली गोष्टी भेटत असतील त्याला कायद्याच्या भाषेमध्ये परक्विजिट म्हटलं आहे. आता परक्विजिट हे कॅशच्या फॉर्ममध्ये पण असू शकते आणि एखाद्या वस्तूच्या फॉर्ममध्ये पण असू शकते. समजा फॉर एक्झाम्पल एम्प्लॉयरने आपल्या एम्प्लॉईला एक कार दिली की एम्प्लॉयर म्हणाला की हे कार घे आणि या कारचा यूज तू ऑफिसपासून तर फॅक्टरीपर्यंत येण्या जाण्यासाठी कर. तर त्या ठिकाणी ते काय होईल एम्प्लॉईसाठी ते होईल परक्विजिट. ओके. त्यानंतर आहे प्रॉफिट इन लिeu ऑफ सॅलरी. मीनिंग ऑफ प्रॉफिट इन लिeu ऑफ सॅलरी. सेक्शन 17 मध्ये मीनिंग सांगितलं आहे प्रॉफिट इन लिeu ऑफ सॅलरी. तर अशा प्रकारे आपल्याला जेव्हा इन्कम अंडर हेड सॅलरी जेव्हा कॅल्क्युलेट करावं लागते तर त्यावेळेस या 3 महत्त्वाच्या सेक्शनचा निश्चितचपणे अभ्यास करावा लागते आणि या 3 सेक्शनमध्ये जे गोष्टी सांगितल्या आहेत त्या गोष्टींचा नक्कीच विचार करून सॅलरी अंडर द हेड्स इन्कम ऑफ सॅलरी हे कॅल्क्युलेट केले जाते. ओके. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघू. आता पुढल्या व्हिडिओमध्ये आपण जे सॅलरी या हेडखाली जे काही टर्मिनॉलॉजी आहेत म्हणजे जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ॲज पर ॲक्टनुसार तर त्या प्रत्येक गोष्टीचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करू. ओके. थँक्यू.